काढून टाकायचं पोट. यावेळेला मला नातूच पाहिजे. हो आई, आता यात माझी काय चूक? आपल्या खानदानाचं नाव काय तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत का? एक लक्षात ठेव, पोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही. अहो पण मला त्रास होतो त्याचं काय? नाही सहन होतं आता मला. कधी एकदा आंबेडकर साहेब तो कायदा आणतील ना, असं झालंय मला. नाव काढू नकोस ना त्या आंबेडकराचा. आंबेडकर साहेब, काही करून या सगळ्यातनं आम्हाला बाहेर काढा. पोरं जन्माला घालायची आणि चूल फुकत बसायची, यातच दिवस चालेत आमच्या बाईच्या जातीचे. साहेब, जिवंतपणी मरण यातना नाही सहन होत आता. आपल्याला मूल होऊ द्यावं का नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे. कारण गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो. त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारणच टाळता येण्याची सुविधा असलीच पाहिजे. चौदा तळ्याचं पाणी पण आपला नाही. तो मी मिळवे. तू आधी बरी हो ग. ठीक आहे, मला तुझी गरज आहे. मी आहे तुमच्या सोबत. 14 तळ्याचं पाणी प्यायल्याशिवाय मी मरणार नाही. आपण समानतेसाठी पळण्याला स्पर्श करणार आहोत. प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न आपल्या हक्काचा आहे. चला. स्पर्शिले तू ओंजळीने, फुले केले पाणी 14 तळ्याचे. हक्क देऊन माणसाचे, आमच्या जीवनाचे. शिका संघटित आणि संघर्ष करा. शिका संघटित आणि संघर्ष करा. मार्ग गावीला दिलो भीमराया. तुला वाटतं की पैशातून एकही रुपया इथे पाठवू शकणार नाही. तुला काटकसरीने जगावं लागेल, हे ध्यानात ठेव. साहेब, तुमचा विश्वास आहे ना माझ्या?
माझ्या या पुस्तकांची इतके ज्ञान घेऊन सांगते साहेब. समद्यांचा समजा भाव समद्यांची काळजी घेणं